पुण्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा दिलासा. पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह राज्यातील अनेक भागात गडगडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा इशारा. भोर, मुळशी, जुन्नर तालुक्यातील भात पिकांवर संकट. जिल्ह्यात काही भागात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी, त्यामुळे पिकांचं नुकसान. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 ब्लॉक. तर आज पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगा ब्लॉक असणार. उद्या कोणताही ब्लॉक नसणार. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकांच्या पातळीत या वर्षातील सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक दूषित हवेची नोंद. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर संस्थेचं हे विश्लेषण. दिवाळीत पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला. असुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणात वाढ. फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण 40 ते 400 पट वाढले. शहरातील 13 मॉनिटरिंग केंद्रांपैकी केवळ 5च केंद्र सुरू. बुलढाण्यात खामगाव ते शेगाव रोडवर कारचा भीषण अपघात. भरधाव कारने मालवाहू वाहनास पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर. तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार शनिवार रविवार भाविकांसाठी बंद असणार. शनिवार रविवार घाटशेळ मार्गे दर्शन व्यवस्था. गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद. आता दिवाळीच्या 4 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. कोल्हापुरात कागलमधील जत्रेत जॉईंट व्हील पाळणा अडकला. जॉईंट व्हील पाळण्यात 18 नागरिकांसह लहान मुलं देखील अडकली. 70 फूट उंचीवर अडकलेल्या जॉईंट व्हीलमधून नागरिकांची सुटका. जॉईंट व्हील पाळण्यात 5 तास नागरिक अडकलेले. पुण्यात दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलेला बाबाराव भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा एकदा बंद. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केलं जाणार असल्याने भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होणार. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत 2 दिवस महाबळेश्वर दौऱ्यावर. आज दुपारी कास पठारला ते भेट देणार. सीबीएसईतर्फे 8 फेब्रुवारी रोजी सीटीईटी परीक्षेचं आयोजन. देशभरातील 132 शहरांमध्ये या परीक्षेचं आयोजन. शिक्षक होण्याची पात्रता प्राप्त करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी यातील कोणतीही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा अरुण गवळीच्या मुलाला अटकेपासून संरक्षणास नकार. तक्रारदार आणि महेश यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही प्राथमिक पुरावा नसला तरी तपासात सहकार्य न करण्याचं जामीन नाकारण्यासाठीचं मुख्य कारण असल्याचं निरीक्षण. अमरावतीमध्ये हिट अँड रनच्या घटनेतील आरोपीला अटक. घटनेच्या 48 तासानंतर राजापेठ पोलिसांकडून आरोपीला अटक. रोहित नंदागवळी असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार. या प्रकरणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद. परिसरात तणावाचं वातावरण. एका कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची माहिती. अंगावर फटाके फेकल्याच्या वादातून 26 वर्षीय तरुणाची हत्या. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामू शहरातील धक्कादायक घटना. या प्रकरणी 3 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. पुण्याच्या मुळशीमधील दारवली गावात तरुणाचा मृतदेह आढळला. तरुण सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती. बांधकामाच्या विटा डोक्यामध्ये घालून हत्या केल्याची माहिती. फटाके फोडण्याच्या वादावरून 2 गटात हाणामारी. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी येथील घटना. मारहाणीत 9 जण जखमी. 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गच्या तिलारीत आढळलेला मृतदेह श्रीनिवास रेड्डीचा असल्याचं समोर. श्रीनिवास रेड्डीची हत्या झाल्याचा संशय. या प्रकरणी कणकवली पोलिसांकडून तपास सुरू. अकोल्यातल्या जिल्हा पणन कार्यालयात शेतकऱ्याचे झोपा काढू आंदोलन. हमी भावाने सोयाबीनची खरेदी सुरू करण्याचा मागणीसाठी आता शेतकऱ्याचं आंदोलन. वाशिम तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं आंदोलन. नुकसानीची तुटपुंजी मदत मिळाल्यानं क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. सरकारने दिलेल्या मदतीचा निषेध. कल्याणमधील मोहनी मारहाण प्रकरणात पोलिसांचा अजब प्रकार. 2 वर्षाच्या मुलीवर पोलिसांकडून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा. कल्याण न्यायालयात उत्तर देताना तपास अधिकाऱ्याची बोबडी वळली. कल्याणच्या मोहनी मारहाण प्रकरणी ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत गावकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधातील आंदोलनाबाबत चर्चा. बैठकीमुळे तणाव वाढल्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून बंदोबस्त तैनात.